विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही. निवडणूक लढवण्याची तयारी त्या कामात आम्ही आत्ता लक्ष घातलेलं. बाकीच्या प्रश्नानंतर मोदींची गॅरंटी खोटी निघाली. सरळ सरळ हे याचं कारण आहे. तुम्ही विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते 155 मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा विजय झालेला आहे. त्यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे. परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहेत. आम्हाला काय माहिती. ते म्हणतायत मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही. या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमकं सांगता येत नाही. त्याच्या पार्श्वभूमी काय ते असं का म्हणतात. माझी त्यांची काय व्यथा सांगण्यात भेट नाही. त्यामुळे मला माहिती काही संपर्क त्यांच्याकडनं नाही. सर याच्यात या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचे खूप मोठं अनरेस्ट आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही. लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसीचं. असं एक विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाचा इफेक्ट असेल किंवा आणखीन काही. मी जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे. आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे. आम्हा लोकांचा हा आग्रह राहील. दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती. सुप्रियांनी मांडली होती. यावेळेसुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलू आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मानता येण्यात गेली तर त्याची आम्ही काळजी घेऊ. साहेब, आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो, परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतायत वेळ तीच पण दादा नावा. योगेंद्र दादांची ती मागणी करतायत. हे काही निर्णय इथे घ्यायचे निर्णय आहे. तर पक्षाचे निर्णय पक्षाची बैठक घ्यायला लागते. आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही. आता आमची निवडणूक लढवण्याची तयारी त्या कामात आम्ही आत्ता लक्ष घातलेलं. बाकीच्या प्रश्नानंतर साहेब लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला, चांगल्या महाराष्ट्र एक नवीन चित्र मिळालं. काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या? साधी गोष्ट मोदींच्यावर विश्वास आलेला नाही. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. सरळ सरळ हे याचं कारण आहे. ज्या काही त्यांनी आश्वासने दिली होती ती गेल्या 15 वर्षात पाहिली नाही. या निष्कर्षाची लोक आले आणि लोकांना बदल हवा आहे. सर जरांगे म्हणतात की मला ओबीसी मधनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. इज इट पॉसिबल? तुम्ही जरांगेंना भेटायला गेला होता आंदोलन काळात. आता तुम्ही हाकेंना भेटायला जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता सरकार मराठा समाजाला पायगड्या टाकतं, विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे काय दुर्लक्ष केलं जातं? असं आहे की जरांगेंचा एक कोणता प्रश्न सुचला, एखादा प्रश्न सुचला त्यांचा नाही. तेच मागणी तेच ना. म्हणजे दोघांचेही प्रश्न सुचलेले नाही. म्हणून मी जे मागाशी म्हणलं की याच्यात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल, तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीने पावलं टाकावी. आपण पुढाकार घ्यायला का? असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे. सामाजिक तणाव निवडण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी पॉझिटिव्ह पावलं टाकली तर मगाशी सांगितलं आम्ही राजकारण आणणार नाही. सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल. पण त्यांनी काहीच केलं नाही. तर सगळ्या राजकीय पक्षाला एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ आणि पुढचं धोरण ठरवू. बारामती तालुक्याचा दौरा करताय की आजचा 3रा दिवस आहे बारामती तालुक्याचा दौरा. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला कामं सांगतायत. तुम्ही लोकांना असं सांगताय की 3 महिन्यात सरकारने नाही केलं तर आपलं सरकारी त्यावेळेस आपण कसं आणायचं, जर कसं काम कसं होत नाही तेच बघूयात. कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राच्या आगामी 3 महिन्यात? या निवडणुकीत काही महाराष्ट्रात 48 जागा होत्या लोकसभेच्या. 48 मध्ये आम्ही 3 पक्ष एकत्र आलो. 48 मध्ये आम्ही 31 जागा जिंकल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांचा चेंज यातनं स्पष्ट होतो. हे जे लोकसभेत जे दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली
तो सुद्धा येऊ शकेल. लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही 30-31 जागा जिंकल्या. तुम्ही विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते 155 मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे. 288ची विधानसभा त्याचे 155 लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळतं. याचा अर्थ उद्या त्याला विधानसभेत लोकांचा मूळ काय हा स्पष्ट होतो. त्या दृष्टीनं पावले टाकणं आमची जबाबदारी.